तर नमस्कार मित्रांनो, तुमचा आमचा सर्वांचा मी ओमकार पुन्हा एकदा घेऊन नवीन ब्लॉग। तर मित्रांनो, हा ब्लॉग आहे कुरुंदवाडातील गणपती दर्शन। तर कुरुंदवाड हा माझं राहतं गाव आहे आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आपण हा कुरुंदवाडातील गणपती दर्शन करणार आहे आणि थोडा व्हिडिओ हा मोठा होणार आहे, तेवढं समजून घ्या, कारण गणपती भरपूर आहेत कुरुंदवाडातले, तेवढे सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे आपल्याला। आणि तसंच हा व्हिडिओ कुणासाठी आहे, मेन म्हणजे जे आता कुरुंदवाडात नाही आहेत, काही तर कारणास्तव गावाच्या बाहेर आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही, कारण त्यांनाही समजू दे कुरुंदवाडात ह्या वेळेला कुठले कुठले डेकोरेशन आहे, गणपती कसे कसे बसलेले आहेत। आणि त्याच्यासाठी तुमची मला एकच साथ पाहिजे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुरुंदवाडकरांना शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, मी आता पहिला गावभाग कव्हर करणार आहे आणि आता शिवतीर्थापासून थोडं पुढं आल्यावर मी आता आलोय हनुमान मंडळापाशी। चला तर बघूया डेकोरेशन कसं आहे हनुमान मंडळाचं। डेकोरेशन भारी केलंय। आता आपण गणपती दर्शन घेणार आहे। मित्रांनो, आता डेकोरेशन बघितला, कुरुंदवाडचा मोहरम हे प्रतिकृती तिने दाखवलेली आहे डेकोरेशनमध्ये, खूप चांगलं झालंय। चला तर आपण जाऊया पुढच्या मंडळात। चला। आता माझ्या मागं बघितलेलं जे मंडळ होतं ते शतकोत्तर मंडळ आहे, 100 वर्ष पूर्ण झालेलं मंडळ आहे। आता माझ्या समोर आहे चावडी चौक, बघा। तर मित्रांनो, आता आपण जैन बस्तीपाशी आहे कुरुंदवाडातील आणि आता इथं पुढंच गेलं की 2 मंडळ आहेत। चला तर बघा डेकोरेशन कसं आहे। तर मित्रांनो, आता आपण आलोय मुख्य बाजारपेठेमध्ये। आता बाजारपेठेमधलं मेन मंडळ आहे इथलं ओमकार तरुण मंडळ आणि हिने आता बालाजी दर्शन केलेलं आहे। चला तर बघूया डेकोरेशन कसं आहे इथं। तर मित्रांनो, आता मारुती मंदिर पाशी आहे मी। आधी इथं पुढं नवरात्र मंडळ आहे आणि इथनं पुढे गेला की अनेक मंडळ आहे बाजारपेठेचं मंडळ। चला तर बघूया काय काय आहे तिथे। तर मित्रांनो, हे बघा कसलं भारी डेकोरेशन केलेलं आहे। महादेवाच्या पिंडीवर असं पाणी टाकताना गणपती, एकदम मस्त डेकोरेशन झालेलं आहे। हे बघा, एक नंबर डेकोरेशन। तर मित्रांनो, डेकोरेशन तुम्ही बघितलं असाल, लय भारी डेकोरेशन केलंय। पेठेचा राजा, मुख्य बाजारपेठ, नक्की बघा। आता आपण पुढे जाणार आहे रत्नदीप मंडळाकडे। चला तर बघूया मंडळाचं डेकोरेशन कसं आहे। तर मित्रांनो, आता मी आले उदय मंडळपाशी। बाजारपेठेनं थोडं पुढं आलं की आपल्याला उदय मंडळ दिसतं आणि इथे यांचं नाटक फार भारी असतं। चला तर बघूया काय काय डेकोरेशन आहे। दादा, दरवर्षी उदय मंडळ हा सजीव देखावा करतो आणि ते देखावा बघायसाठी परगावातनं पण लोक येतात। तर ह्या वर्षीचा देखावा काय तुमचा? गेली कित्येक वर्षे आम्ही उदय मंडळ आमचं सजीव देखावा करत आलेला आहे आणि ह्या वर्षी आम्ही चलंत विषयावरती सजीव देखावा करतोय। आता सध्या बघायला गेलं तर अंधश्रद्धावरती होरपळून गेला आहे आणि या अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजामध्ये भयानक कर्मकांड केली जातात आणि याच्यावरती प्रकाश टाकणारा
आमचा हा आजचा सजीव देखावा असणार आहे. रात्रीचा खेळ चालेल. धन्यवाद दादा. मित्रांनो, इथला देखावा फार भारी असतो, सजीव देखावा नक्की बघा. तर मित्रांनो, आता जो गणपती बघितला हा गणपती मस्जिदमध्ये बसला जातो. तिथं कोडेखान पीर असतो, ते हा गणपती बसलेला आहे. असं कुरुंदवाडमधले एक परंपरा आहे, मस्जिदमध्ये पीर बसतो. खूप भारी परंपरा आहे. आणि आता आपण 2-3 ठिकाणी बघणार आहे, तिथं पण अशी परंपरा आहे. चला तर बघूया. मित्रांनो, आता जो गणपती बघितला तर इथं गणपती बसलेला आहे आणि इथं पीर पण बसतो. तर हे कुरुंदवाडामध्ये होतं. चला तर बघा पुढचं मंडप कोणतं आहे. तर मित्रांनो, आता जे मंडळ बघितलं तिथं नाटक असतो दरवर्षी. इथला नाटक पण भारी असतो. तर वेळ मिळाला तर तो नक्की बघा. तर आपण जाणार आहे आता पुढच्या मंडळात. मित्रांनो, आता आपण बघितला गोटमपूरची गणपती. इथनं पुढं आपण आलो पंचमंडळा, शेतकरी मंडळ बघितलं आणि मसोबा कट्टाचं मंडळ बघितलं. आता आपण जाणार आहे भैरवाडीचे मंडळ बघायला. चला तर बघूया भैरवाडीत काय काय डेकोरेशन केले. मित्रांनो, अमोल मंडळ यांनी यावर्षी केदारनाथचं प्रतिकृती साकारली आहे. तर चला तर बघूया डेकोरेशन कसं आहे. तर मित्रांनो, अमोल मंडळनं यावेळेला केदारनाथची प्रतिकृती साकारली आहे. एकदम मस्त झाले डेकोरेशन, नक्की बघा. चला तर आपण जाऊया पुढच्या मंडळात आता.
तिसऱ्या वर्षी कान फुटल्यात काय मान करून उभा राहिलो तर बिल्डिंग होती मोठीच्या मोठी आणि नुसतंच इंजेक्शन केलंय ना. तर मित्रांनो आता आपण गावभागातले गणपती बघितले आणि आता पुढे आलोय मी चिखली विभागामध्ये आणि आता आलोय दत्त मंदिरपाशी. चला तर बघूया दत्त मंदिरचं डेकोरेशन कसं आहे. तर मित्रांनो बघू शकता मागं केदारनाथचं डेकोरेशन केलेलं आहे. एकदम मस्त डेकोरेशन झाले. दत्त मंदिर चिखली विभाग नक्की भेट द्या. चला तर आपण जाऊया पुढच्या मंडळात आता. चला. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ आपण पुढे आणणार आहे. आणि कुरुंदवाडकर असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि काही कारणास्तव काही लोक कुरुंदवाडमध्ये नाही आहेत तर त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना पण समजू शकेल यावेळेचं कुरुंदवाडचं डेकोरेशन कसं आहे, गणपती कुठे कुठे कसे कसे बसलेले आहेत. तर नक्की शेअर करा आणि चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.